नमस्कार मंडळी. काय झालं, 2 दिवस झालं प्लॉटमध्ये आले नव्हते. काही कारण म्हणजे काही गावामध्ये कार्यक्रम असल्यामुळे म्हणजे गावाला गेलते, त्यामुळे प्लॉटमध्ये आले नव्हते. चला बघू आपण कलिंगडची साईज पण बघून आणि आपल्या कलिंगडचा प्लॉट कलर कसा वाटायला तर आपण पाहूया. चला, आणि कलिंगड पण केवढं झालं तर आपण बघूया. हे पा कलिंगडचा प्लॉट आहे आणि खूप गवत पण झालंय, तरी खुरपणी केली तर बघूया आपण कलिंगड किती मोठ्याले झाले. तर काही काही जागा खूपच मोठाले कलिंगड झाले. तर तुम्ही पण पहा किती मोठाले कलिंगड झाले. तर बघा, ही सगळ्यात शेवटची कडीची लाईन आहे आणि सगळ्यात शेवटला हे पा कलिंगड किती मस्त लागलं. हे पा किती मोठं झालंय कलिंगड. पा किती सुंदर वाटायले, किती छान वाटायले कलिंगड. हे खूपच मोठं झालंय. हे पा खूपच छान वाटायले कलिंगड. आणि काही काही म्हणजे छोटाले पण भरपूर आहेत, पण काय काय माहिती का, कुठे मोठे खूप मोठाले झाले. तर म्हणजे सगळ्यात अगोदर कलिंगड लागलं ना ते, त्यामुळे. तर आपण समोर पण बघू. म्हणजे काय झालं, हे पा इथं खूपच पाणी साचलंय. कशामुळे माहिती आहे का, इथे कुठेतरी नळी फुटली, तर इथं आता सध्या पाणी चालू होतं म्हणून इथे पाणी पण साचलं. हे पा खूपच आपल्या कलिंगडच्या प्लॉटमध्ये पाणी किती साचलंय. ते नळी फुटली होती म्हणून ही नळी काय करावं लागेल, बंद करावं लागेल. आणि जे छोट्या टरबूज आहेत का, म्हणजे कलिंगड, ते कलिंगड जळून जातात पाण्यामुळे. तर याला काय करावं लागेल माहिती आहे का, इथे कुठे नळी तुटली का कुठेतरी फाटली का, ती नळी चेक करावं लागेल एकदा. राहू दे राहू दे ओमकार, राहू दे. आता आम्ही पण चाललो का, खूप आमचे पण पाय भरायले. तर बघा कलिंगड पाण्यामध्ये कसं भिजायले. आणि हे पा पाण्यानं भिजलं ना कलिंगड. हे पा हे पाण्यामध्ये गेलंय कलिंगड. हे पा पाण्यामध्ये पूर्णपणे पाण्यामध्ये गेलं हे कलिंगड. हे पा पूर्ण पाण्यामध्ये गेले आणि पाण्यानं काय होते, कलिंगड खराब होते. तर म्हणजे याला काय होते, पिवळा डाग लागत आहे. तर ह्या नळीचं काय करावं लागेल, पाणी उद्याच्याला बंद करावं लागेल. म्हणजे काय होईल, जे बारकाले छोटाले कलिंगड आहेत का, ते म्हणजे पाण्यामुळे म्हणजे जळणार नाहीत. आता मी खूपच कडीला आले आणि इकडे पण कलिंगड खूप छान छान लागले. तर पा पूर्ण रान पण झाकलंय. आता खूपच आनंद वाटायला, कारण की आता लगेच म्हणजे रान पूर्ण झाकलं ना. आता कलिंगडची साईज खूप मोठाली, म्हणजे लवकर लवकर मोठाली होती. आता पूर्ण म्हणजे औषध वगैरे सोडायचे कलिंगडाला, म्हणजे काय होईल, ते कलिंगड मोठाले होते. तर छोटाले पण भरपूर लागलेत कलिंगड, छोटाले पण भरपूर लागलेत. तुम्हाला दाखवते पण मी. आता उद्याच्याला म्हणजे काय झालं माहिती का, याच्यावर हिरवी आळी पडली म्हणून याला काय करायचं माहिती का, उद्याच्याला फवारणी करायची. आभाळाच्या वातावरणामुळे आळी पडली. बघा, एकाच जाग्यावर 2 कलिंगड पण लागलेत. हे पहा, एकाच जाग्यावर 2 छोटाले कलिंगड लागलेत. बघा हे. थांबा 1 मिनिट. पहा म्हणजे काय झालं माहिती का, पाल्यामध्ये कलिंगड दिसत नाही. तर बघा हे पहा, हे एक लागलं आणि साईडला हे पहा, हे एक छोटं एक लागलं. म्हणजे एकाच जाग्यात 2 कलिंगड लागले. तर आणि हे जे छोटाले कलिंगड आहेत का, हे खूप मोठाले होते, 5-6 किलोचे होते. पहा किती मस्त वाटायले छोटाले कलिंगड. तर चला, समोर पण अजून खूप मोठमोठाले झालेत कलिंगड, ते पण तुम्हाला दाखवते. आणि पुन्हा कलिंगडची साईज कशी आहे माहिती का, गोल नाही काय नाही, लंबुळी साईज आहे कलिंगडची. कुठे कुठे जागा लंबुळी साईज आहे. हे पहा, हे तर पूर्णपणे पहा किती मस्त वाटतं. हे पहा पूर्णपणे कलिंगड, पूर्ण वेल, आता पूर्ण वेल खाली गुतलाय. म्हणजे हे पहा साखळी आली याला. पहा हे कलिंगड किती मस्त वाटायले. आणि कलिंगडची साईज पहा लंबुळी आहे, लंबुळी साईज आहे कलिंगडची. आणि ते एकाच जाग्यावर 2 पण लागले. ते पहा, दुसरं तर लय छोटं आहे. हे पहा, हे फुलाच्या आड कलिंगड छोटंसं. पहा हे तर लय छोटं कलिंगड आहे. आता हे पण खूप मोठाले होते. इकडं खूप पाणी साचलं. हे पहा म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जास्त पाऊस पण पडलाय. त्या पावसाच्या वातावरणामुळे उद्याच्याला पाणी बंद करायचं, उद्याच्याला पाणी पण सोडायचं नाही, कारण की छोटछोटाले कलिंगड मरतात. हे पहा किती वातावरणामुळे पाऊस पडलाय. पहा पावसामुळे पाणी साचलंय कलिंगडाच्या प्लॉटमध्ये, त्यामुळे पाणी बंद करायचं आहे उद्याच्याला. आज खूप पाणी दिले आणि पाणी पण जास्त झाले. इथे पण किती मोठे कलिंगड झाले. पहा ते पहा, इथे पण म्हणजे पाल्याचे आड कलिंगड लपतात. ते पहा, राहू दे. तर बघा हे किती मस्त कलिंगड लागले, खूपच छान. हे पण पहा किती मोठं वाटायला, हात लावायला जमत नाही. एकदा जर हात लावला कलिंगडाला, ते कलिंगड मोठं होत नाही, त्यामुळे कलिंगडाला हात लावायला जमत नाही. चल रे. पूर्ण म्हणजे काय झालं, 2 दिवस ते वेल काय करते माहिती का, वेल पूर्ण गवतामध्ये गेले. तर वेल काय करते, साईडला टेकते. पहा म्हणजे वेलाला काय होईल माहिती का, इथं आळी जास्त पडून म्हणजे गवतामध्ये गेलेत ना. तर बघा इथे पण 2 कलिंगड लागलेत. हे याला पण छोटे, एकाच जाग्यात 2 कलिंगड लागलेत. फुलाच्या आड पहा, दोन्ही पण फुलं आणि 2 कलिंगड. ताई साईडला टेकायला म्हणजे काय होईल असं, म्हणजे याला काय होईल,
आळ्या लागायल्यात ना, म्हणजे आळ्याच्या वातावरणामुळे आळी झाली आणि उद्याच्याला फवारणी पण करायची. आता पूर्ण प्लॉट झाकलाय आपला, पूर्ण प्लॉट म्हणजे वेल इकडं तिकडे गेले तर पूर्ण प्लॉट झाकलाय. पण हे पा रात्री खूपच पाऊस होता, पावसामुळे किती पाणी साचलं. हे पा रात्री खूप पाऊस होता, पावसामुळे किती पाणी साचले, खूपच पाणी साचले पावसामुळे. आणि जे छोटाले कलिंगड आहेत का, ते छोटाले कलिंगड पण मरून जात आहे. त्यामुळे आता उद्याच्याला पाणीच बंद करावं लागतंय. म्हणजे काय होईल, याला पूर्णपणे पाणी दिले. आता उद्याच्यालाच पाणी याचं बंद करून टाकायचं आहे. आता मला लाईन म्हणजे ती तिथं राहतं ठिकाण माझं तिकडं आहे, ती पण माझी कोप पण दिसायली. आता तिकडं जायचं आहे, खूप लांब आले मी इकडं पूर्ण प्लॉटमध्ये फिरून. म्हणजे 2 दिवस झालं बघितलेच नव्हते कलिंगड, म्हणजे वेल प्लॉट बघितला नव्हता. म्हणून म्हटलं फिरून यावं एकदा, कलिंगड लागले का कसे, तर पूर्ण प्लॉट फिरून यावा म्हटलं. इथे पण पहा किती मस्त कलिंगड लागले. हे पहा इथे पण किती छोटं कलिंगड लागलं. हे पहा किती मस्त वाटायले कलिंगड, खूपच छान वाटायले, किती छान दिसायले. याचा कलर तर किती छान वाटायला हिरवागार. तर बघा, हे आहे आपले कलिंगड छोटाले.